चक्रव्यूह कुपोषणाचा. युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना आणि वर्ल्ड बँक यांच्या संयुक्त अहवालानुसार 2012 ते 22 या दशकात भारतात स्टंटिंग म्हणजेच उंचीनं खुरटलेल्या बालकांची संख्या 1.6 कोटींनी घटली आहे. मात्र वेस्टिंग किंवा तीव्र वजनघटीबाबत भारत जगाच्या तब्बल 49% वाटा उचलतो. या 10 वर्षात भारतीयांच्या लठ्ठपणात 0.6% इतक्या धीम्या गतीनं वाढ होऊनही त्यामुळे असंसर्गजन्य विकारांचा मोठा धोका निर्माण झालाय. परिणामी भारत ग्रामीण भागात कुपोषण आणि शहरी भागात लठ्ठपणा अशा प्रकारे ट्विन बर्डन ऑफ माल न्यूट्रिशन या समस्येशी एकाच वेळी झगडत आहे. कुपोषणाचे 5 मुख्य प्रकार. पोषण मूल्यांच्या स्टंटिंगमुळे म्हणजेच सततच्या उपासमारीमुळे वाढ खुंटून बालकाची उंची वयाच्या मानानं कमी असणं. अंडरवेट म्हणजेच बालकाचं वजन वयाच्या मानानं कमी असणं. वेस्टिंग म्हणजेच स्नायूंच्या वस्तुमानात तीव्र घट होऊन बालकाचं वजन उंचीच्या मानानं कमी असणं. ओबेसिटी म्हणजेच बालकाचं वजन उंचीच्या मानानं जास्त असणं. आणि मायक्रोन्यूट्रिएंट डेफिशियन्सी म्हणजेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा तुटवडा. कुपोषणाच्या तीव्रतेनुसार असेही 3 प्रकार पडतात. सिव्हिअर अक्यूट माल न्यूट्रिशन म्हणजेच सॅम, मॉडरेट अक्यूट माल न्यूट्रिशन म्हणजेच मॅम आणि क्रॉनिक माल न्यूट्रिशन. कुपोषण निर्माण होण्यामागची कारणं कोणती? गरिबी, बेरोजगारी, रोजगाराच्या घटत्या संधी यामुळे प्रदीर्घ उपासमारी, बालविवाह, कुटुंब नियोजन पद्धतींचा अभाव आणि अल्पवयीन प्रसूती यामुळे कमी वजनाच्या अशक्त अर्भकांचा जन्म, अशाश्वत लागवड पद्धती, वातावरण बदलांमुळे पिकांचं नुकसान, अपुऱ्या साठवणूक गोदामामुळे अन्नधान्य नासाडी आणि धोक्यात आलेली अन्नसुरक्षा. सद्यस्थितीत शासकीय स्तरावर अस्तित्वात असलेल्या पोषण योजनांची अपुरी अंमलबजावणी, परंपरागत किंवा नाविन्यपूर्ण, पौष्टिक, वैविध्यपूर्ण आणि स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध आहार पद्धतींबद्दलच्या अज्ञानामुळे चुकीच्या आहार संकल्पनांचा अवलंब, स्वच्छ व सुरक्षित पेयजल पुरवठ्याचा तसंच सांडपाणी व्यवस्थापनाचा अभाव, आरोग्य क्षेत्रात आवश्यक पायाभूत सुविधा, प्रगत तंत्रज्ञान व पुरेसे प्रशिक्षित कर्मचारी यांच्याकरता लागणाऱ्या निधीचा किंवा गुंतवणुकीचा तुटवडा, जीवनशैलीच्या समस्या, उदाहरणार्थ जंक फूड किंवा फास्ट फूडचं सेवन, शरीराला आवश्यक मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट्सच्या पुरेशा सेवनाकडे दुर्लक्ष, भारतीय आहारात घटत जाणाऱ्या प्रोटीन्सचं प्रमाण, जातीव्यवस्था व आर्थिक विषमता यामुळे कुपोषणाविरोधात राज्य, जिल्हा, तालुकानिहाय सुयोग्य समाजकेंद्री उपाययोजनांच्या अंमलबजावणीत अपयश, जागतिकीकरणाचे फटके, केंद्र राज्य शासनांच्या चुकीच्या धोरणात्मक निर्णयांमुळे राष्ट्रीय उत्पन्नातले अनिश्चित चढ उतार, वाढती महागाई आणि परिणामी आधीपासून अस्तित्वात असलेल्या कुपोषणात वाढ, सुकटी, सुजवटी, डोळ्यांच्या पांढऱ्या भागावर डाग, बुबुळाचा नाश, पापण्यांखालचा फिकटपणा, पांढरी चपटी नखं, बुळबुळीत जीभ, गलगंड ही कुपोषणाची लक्षणं. तर मग कुपोषणाचे दुष्परिणामही पाहूयात. ते आहेत मातामृत्यू, जन्मतःच मृतगर्भ आणि अर्भक मृत्यू, कमी वजनाच्या अशक्त अर्भकांचा जन्म, अजीवनसत्व आणि झिंक अशा पोषक द्रव्यांच्या कमतरतेमुळे उद्भवणारे आणि टाळता येण्याजोगे आजार, उदाहरणार्थ रातांधळेपणा, रोगप्रतिकारक शक्तीत घट. बालकांची वाढ खुंटून स्टंटिंग आणि वेस्टिंगमुळे 5 वर्ष वयाखालच्या बालक मृत्यूत वाढ, अशक्त आणि रोगट लोकसंख्येमुळे राष्ट्रनिर्मितीसाठी आवश्यक मानव संसाधनांची अपरिमित हानी. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे नंबर 5 नुसार आजही 23% जास्त भारतीय मुलींची वय वर्ष 18च्या आत लग्न होतात. यातल्या 1/4 अल्पवयात गरोदर राहतात. परिणामी 5 वर्ष वयोगटाखालची 36% बालकं स्टंटिंगनं तर 21% बालकं वेस्टिंगनं प्रभावित आहेत. भारतावर 15% आजारांचं ओझं निर्माण करणाऱ्या एकट्या कुपोषणामुळे भारताचं राष्ट्रीय उत्पन्न 4% घटतं, तर एकूण उत्पादकता 6% मंदावते. एकट्या लोहाच्या कमतरतेमुळे भारताला दरवर्षी ढोबळ राष्ट्रीय उत्पादनाच्या 1% म्हणजेच 1.35 लाख कोटी रुपये इतका फटका बसतो. सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्रॅम इम्प्लिमेंटेशन आणि वर्ल्ड फूड प्रोग्रॅम यांच्या 2019च्या अहवालानुसार गंभीर स्टंटिंग आणि वेस्टिंग आढळणाऱ्या 6 भारतीय राज्यात महाराष्ट्राचाही समावेश होतो. 2018 साली पालघरमध्ये 600 बालकांचा कुपोषणानं मृत्यू झाला. बालविवाह, कुटुंब नियोजनाचा अभाव आणि बहुतांश स्त्रियांची मध्य प्रदेशच्या गावांमधून सोयरीक जुळत असल्याने माहेरपणासाठी जाण्यामुळे गरोदरपणातल्या काळजीबद्दल होणारं दुर्लक्ष यामुळे मेळघाट 1992 पासून कुपोषणाशी झगडतोय. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या डेटाप्रमाणे भारतात नोव्हेंबर 2021 मध्ये 33 लाख कुपोषित बालकं होती. यातली 50% अतिकुपोषित होती. यातही कुपोषणाच्या सर्वाधिक म्हणजेच 6 लाख केसेस एकट्या महाराष्ट्रामध्ये आढळून आल्या.
पैकी 4.5 लाख अतिकुपोषित निघाली. कुपोषित किशोरवयीन मुली, गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता यांना टार्गेट करून कुपोषणाचं पिढीजात चक्र तोडण्याची गरज आहे. याच अनुषंगानं 3 मार्च 2018ला झुंझुनू, राजस्थान येथे देशातल्या 315 जिल्ह्यातल्या 10 कोटी जनतेसाठी राष्ट्रीय पोषण अभियानाची सुरुवात झाली. परंतु उपासमारी निर्मूलन हे जागतिक शाश्वत ध्येय क्रमांक 2 गाठण्यात जागतिक उपासमारी निर्देशांकाबाबत 2022 साली भारत होता 101व्या स्थानी. यामध्ये पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश आणि अगदी इराकसुद्धा भारताहून सुस्थितीत आहेत. मिशन 25/2020 नुसार 2020 पर्यंत 0 ते 6 वयोगटातल्या बालकांचं स्टंटिंग 38% 25% आणण्याचं ध्येय अजूनही दूरच आहे. 1990 ते 2017 दरम्यान कुपोषणामुळे वयवर्ष 5 खालच्या बालकांमध्ये होणाऱ्या मृत्यूमध्ये 2/3 घट झालेली आहे. पण तरीही कुपोषण हे आजही भारतातल्या वयवर्ष 5 खालच्या 68% बालकांच्या मृत्यूमागचं प्रमुख कारण आहे. मुळात चुकतं कुठं आणि ते बदलावं कसं? ICMRच्या मते 73% भारतीयांची प्रतिदिन प्रतिमाणशी 48 ग्रॅम प्रथिनांची म्हणजेच शरीराच्या बिल्डिंग ब्लॉक्सची गरजच पूर्ण होत नाही. 85% भारतीयांचा प्रोटीनयुक्त आहार तर पहिलवानांनी घ्यायचा किंवा प्रोटीन शरीरात घेतल्यावर वजन वाढतं असा गैरसमज आहे. जागतिक सरासरीनुसार जगात प्रतिदिन प्रतिमाणशी 68 ग्रॅम प्रथिनांचा आहार घेतला जातो. भारतात हे प्रमाण प्रतिदिन प्रतिमाणशी 46 ग्रॅम म्हणजे सगळ्या आशियाई राष्ट्रांहून कमी आहे. वस्तुतः दैनंदिन आहारात तृणधान्य, भरडधान्य, कंदमुळं, डाळी, दूध, अंडी, मांस, मासे, फळं, हिरव्या पालेभाज्या अशा 8 वैविध्यपूर्ण अन्न प्रकारांचा समावेश अत्यावश्यकच. पण लँडसेटच्या अहवालानुसार भारतीय प्रथिनं, फळं आणि भाज्यांपेक्षा सिंपल कार्बोहायड्रेट्स हाच अन्नप्रकार जास्त खातात. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गतही डाळींपेक्षा तांदूळ, गहू आणि भरडधान्यांचाच समावेश होतो. आहारातल्या फक्त 3/5 प्रथिनांची, 4/5 लोहाची आणि 70% झिंकची आवश्यकता गहू, तांदूळ, मका या वनस्पतीजन्य आहारातून पूर्ण होते. हे लक्षात घेता दररोजच्या जेवणात वैविध्य जोपासलंच पाहिजे. मातांचं आरोग्य शिक्षण, मुलांच्या वाढीचं आलेख जतन, पूरक आहार वितरण, छोट्या कुटुंबाबद्दल जनजागरण, आजारपणातही बाळाच्या सकस आहाराची काळजी या बाबी अत्यावश्यक आहेत. 1 ते 3 वर्ष वयोगटाला 2 पोळ्या, पाऊण वाटी भात, 2 वाट्या वरण किंवा उसळ, पाव वाटी पालेभाज्या, पाव वाटी कंदभाज्या हे आवश्यक आहे. 4 ते 6च्या वयोगटात यात 2 ऐवजी 4 पोळ्या, पाव ऐवजी अर्धी वाटी भाज्या हे आवश्यक आहे. लहान मूल एका बैठकीत पुरेसं खात नसल्यानं त्याला दिवसातून 5 ते 6 वेळा भरवावं. मधल्या वेळात मोहफुलांचे लाडू, शेंगदाणा चिकी असे स्थानिक पौष्टिक पदार्थ बनवून द्यावेत. रोज साखर टाकून 1 कप दूध, गूळ, केळी आहारात असावेत. कुपोषित बालकाला ग्राम बालविकास केंद्र किंवा पोषण पुनर्वसन केंद्रात भरती करावं. आजही 30% भारतामध्ये सुधारित सांडपाणी व्यवस्था नाही. 41% घरांमध्ये स्वयंपाकाच्या स्वच्छ इंधनाअभावी जळाऊ लाकडाचा वापर करावा लागतो. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गावात जागोजागी वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयं बांधूनही आडमुठ्या जुनाट समजुतींमुळे 60 कोटी भारतीय अजूनही उघड्यावरच शौचाला बसतात. त्यामुळे डास माशांचा प्रादुर्भाव वाढून कमी वयाच्या अशक्त मातांची अशक्त मुलं दर महिन्यात 4-5दा तरी जुलाबानं आजारी पडतात. उलट्या जुलाबांदरम्यान काही खायला प्यायला देऊ नये या अपसमजामुळे बालकांचं डिहायड्रेशन अजूनच वाढून कुपोषणाचा धोका वाढतो. भारतात अजूनही वयवर्ष 2 खाली 23% बालकं लसीकरणापासून वंचित आहेत. अशा प्रकारे साथीचे रोग आणि कुपोषण हे दुष्टचक्र तुटता तुटत नाही. आजही बिहार, मेघालय, उत्तर प्रदेश, झारखंड आणि मणिपूर यांसारख्या राज्यामध्ये लोकसंख्या वाढीचा टोटल फर्टिलिटी रेट हा 2.1 या रिप्लेसमेंट लेव्हलपेक्षाही जास्त आहे. 33% भारतीयांमध्ये कुटुंब नियोजन पद्धतींबाबत योग्य प्रबोधन नाही. आजही 11% महिला गरोदरपणात प्रसूतीसाठी दवाखान्यात पोहोचू शकत नाहीत. आजच्या घडीला 15 ते 49 या उत्पादक वयोगटातल्या फक्त 25% स्त्रियांना रोजगार आहे. स्त्रियांवर होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण 29%हून जास्त आहे. सामाजिक दर्जाच विषम असताना पोषणाचा समान दर्जा मिळण्याची शक्यता अत्यंत कठीण. बिहार, आसाम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा, त्रिपुरा या हिंदी भाषिक राज्यांमध्ये सर्वाधिक स्टंटिंग, वेस्टिंग आणि 5 वर्षाखालच्या वयोगटाच्या बालकांचे मृत्यू आढळतात. कुपोषणामुळे उद्भवणाऱ्या डिसॅबिलिटी ॲडजस्टेड लाईफ इयर्स डॅली या निर्देशांकाबाबत केरळ सर्वात कमी तर UP सर्वात जास्त अशी तब्बल 7 पट प्रादेशिक तफावत आढळते. या सामाजिक सांस्कृतिक तथ्यांसंदर्भात आज गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. साखर, दूध परवडत नसल्यानं गुळाचा कोरा चहा
आणि दिवसातून 3 वेळा डाळ-भात किंवा शिळी भाकर या आहार पद्धतींमुळे भारतात फक्त 17% आदिवासी बालकांना वैविध्यपूर्ण पोषक आहार मिळतो. गूळ, मोहफुलांचा लाडू, राजगिरा लाडू, लाल किंवा तपकिरी भात, स्थानिक पौष्टिक रानभाज्या, गावरान कोंबड्या, नदीतले मासे, खेकडे इत्यादी स्थानिक आहाराबाबत पुरेसं प्रबोधन झालेलं नाही. पालेभाज्या स्वच्छ धुतल्यानंतर मगच चिरल्या पाहिजेत. रसायनांचा मारा केलेल्या ब्रॉयलर कोंबड्या खाण्याऐवजी गावरान चिकनला पसंती दिली पाहिजे. आवळा, करवंद, केळी यासारखी मोसमी स्वस्त फळं मुबलक प्रमाणात खाल्ली पाहिजेत. मिलिंग, पॉलिशिंग या प्रक्रियेनंतर भात चवीला आणि नजरेला चांगला दिसत असला तरी त्यातली जीवनसत्व हरपतात किंवा कुकरमध्ये अति शिजवलेलं अन्न उष्णतेमुळे सत्वहीन बनू शकतं. या साध्या-सुध्या आहारतंत्राचा शिरकाव तर शहरी भागातही झालेला नाही. 2020 साली डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांनी म्हटलंच आहे, प्रत्येक गावात विशेषतः 100 दिवसांपेक्षा कमी वयाच्या अर्भकांच्या मातांमध्ये न्यूट्रिशनल लिटरसी म्हणजेच आहार साक्षरतेचा प्रसार अतिशय आवश्यक आहे. 2020 साली केंद्र सरकारनं शहरी भागात सुधारित ICDS योजनेचं प्रारूप आणण्याची घोषणा केली. 1975 पासून पोषण, लसीकरण, शाळापूर्व शिक्षण, आरोग्य तपासणी, विशेष आरोग्य सेवा, आरोग्य प्रबोधन यासाठी अंगणवाडी सुविधा, राष्ट्रीय पाळणाघर योजना आणि बालसंरक्षण सुविधा राबवणारी ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. 2022 मध्ये नवी दिल्लीला टाळता येण्याजोगे मातामृत्यू शून्य करण्यासाठी प्रयत्न ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून राष्ट्रीय मातृत्व आरोग्य कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्र सरकारनं मातामृत्यू आणि नवजात अर्भक मृत्यू कमी करण्यासाठी प्रसूतिगृह सुविधांची गुणवत्ता वाढवण्याकरता डिसेंबर 2017 मध्येच लक्ष्य कार्यक्रमाला सुरुवात केली. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाकडून भारतीय पोषण कृषी कोष आणि त्याअंतर्गत भारताचा पहिला पोषण ॲटलास निर्माण झाला. तसंच केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयानं आयुष मंत्रालयाच्या सहयोगानं भारतातल्या 4 लाखांहून जास्त अंगणवाड्यांमध्ये जैविक खतं वापरून फळं, भाज्या आणि वनौषधी उगवण्याकरता पोषण वाटिका स्थापन केल्या. त्याअंतर्गत 6 राज्यात बालकांच्या साध्या आजार लक्षणांवर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी 1 लाखांहून जास्त औषधी वनस्पतींची लागवड होतीये. आज भारताला सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 या योजनांच्या चोख अंमलबजावणीची आवश्यकता आहे. दर 4 वर्षांनी पार पडणाऱ्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेची वाट बघत बसण्यापेक्षा 1,000 कोटी रुपये निधी खर्च करून अंगणवाड्यांना सर्व भाषांमध्ये वापरता येईल असं रिअल टाईम बेसिसवर कुपोषणाचं अचूक मोजमाप करणारं जे पोषण ट्रॅकर ॲप अस्तित्वात आलं आहे, त्यातल्या डेटाचं योग्य व्यवस्थापन करून तो धोरण निर्मितीसाठी वापरण्याची गरज आहे. असंसर्गजन्य विकारांचा धोका ओळखून सध्या राष्ट्रीय पोषण अभियानात फोकस न झालेल्या लठ्ठपणालाही वेळीच ट्रॅक करण्याची आणि जंक फूडवर वाढीव कर लादण्याची गरज आहे. कॅग आणि इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हेलन्स प्रोग्रामच्या आकडेवारीनुसार मिड डे मील योजनांदरम्यान अन्न विषबाधांच्या घटना टाळण्यासाठी ऑक्टोबर 2022 मध्ये फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियानं ठेकेदारांसाठी लायसन्सची कठोर नियमावली आणि आचाऱ्यांचं अन्न सुरक्षा प्रशिक्षण याबद्दल दिलेल्या कडक निर्देशांचं पालन आवश्यक आहे. ते तसं होतं की नाही ते तपासण्याकरता कॅगच्या नियमित तपासण्याही झाल्या पाहिजेत. ANM नर्स, अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्ती म्हणजे स्थानिक पातळीवर कुपोषणाशी लढणाऱ्या फळीचा AAA अॅप्रोच प्रभावीरित्या वापरला गेला पाहिजे. सध्या कुपोषण निर्मूलनासाठी केंद्रीय पातळीवर पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम उर्फ PDS, सक्षम अंगणवाडी, ICDS, मिड डे मील योजना, राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना, बालवाडी पोषण उपक्रम, नॅशनल न्यूट्रिशनल ॲनिमिया प्रॉफिलॅक्सिस प्रोग्राम, जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, मातृत्व अनुदान योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना कार्यरत आहेत. परंतु त्या प्रभावीपणे राबवण्यासोबतच राज्यनिहाय विशेष उपाययोजनाही राबवण्यात येणार आहेत. उदाहरणार्थ, प्रोजेक्ट संपूर्ण हे आसामच्या बोंगाईगाव जिल्ह्यामध्ये कुपोषणाचा यशस्वी सामना करणारं मॉडेल. त्याचबरोबर नाविन्यपूर्ण समाजकेंद्री मार्गांचा वापर करून गरोदर माता, अर्भक आणि किशोरवयीन मुलींना टार्गेट करणारं गुजरातचं भरूच मॉडेल. राष्ट्रीय पोषण अभियानाच्या मूल्यमापन अहवालानुसार 50%हून जास्त भारतीयांना आयर्न, झिंक, व्हिटॅमिन A, B आणि फॉलिक ॲसिड ही पोषण द्रव्य दैनंदिन आवश्यक मात्रेच्या 50% सुद्धा लाभत नाहीत. म्हणून 2022 साली केंद्र सरकारनं कुपोषण निर्मूलनासाठी 8 पिकांच्या 17 नवीन बायोफोर्टिफाईड वाणांचं लोकार्पण केलंय. इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्चनं 2015 ते 2020 दरम्यान अशा 53 वाणांची निर्मिती केली आहे. त्याचबरोबर भारतानं तृणधान्य आणि नगदी पिकांच्या उत्पादनापेक्षा फळं, फळभाज्या, भरडधान्य, डाळी, हिरव्या पालेभाज्या आणि दुग्ध उत्पादन वाढवण्यावरही लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. भारतात दरवर्षी फक्त 47% अन्नधान्य उत्पादन साठवता येईल इतक्याच क्षमतेची गोडाऊन्स अस्तित्वात आहेत.
त्यामुळे अन्नाची सर्वाधिक नासाडी होते. याकरता कृषी मंत्रालय, सहकार मंत्रालय, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय तसंच ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने 1,00,000 कोटी रुपये खर्च करून भारताची गोडाऊन क्षमता 700 लाख टनांनी वाढणं प्रस्तावित आहे. याद्वारे 13 कोटींहून जास्त शेतकऱ्यांना 1,00,000 प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांशी जोडता येईल. आपल्या देशात फक्त 2% पिकांवर अन्न प्रक्रिया होते. म्हणूनच शेतकऱ्यांना बळकट करण्यासाठी मेगा फूड पार्क योजना, प्रधानमंत्री किसान संपदा योजना, मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर, राष्ट्रीय कृषी विकास रफ्तार योजना, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट सबसिडी योजना, अन्न प्रक्रियेवर 100% FDI अशा अनेक योजना कार्यरत आहेत. ग्रामीण रोजगार वाढेल, शेतकऱ्यांना हमीभाव न मिळाल्यानं उद्भवणारं नैराश्य आणि आत्महत्या टळतील, आयातीवरचं अवलंबन कमी होईल आणि देशाची अन्न सुरक्षा वाढीस लागेल. मुळात गरिबी, बेरोजगारी आणि उत्पन्नाची अनिश्चितता या कुपोषणाच्या मूळ कारणांवर आघात करत रोजगार संधी आणि नागरिकांची खरेदी क्षमता वाढवून अन्नधान्याची महागाई नियंत्रणात आणण्यासाठी ठोस प्रयत्न केले पाहिजेत. कारण भारताच्या पोषण योजनांमध्ये गुंतवलेल्या $1 म्हणजेच सध्याच्या 74 रुपयांमुळे भारताचा 2500 ते 2800 रुपयांपर्यंत आर्थिक फायदा होऊ शकतो, जो जागतिक सरासरीच्या तिप्पट असेल. जागतिक शाश्वत विकास ध्येय मोहिमेत भावी प्रादेशिक महासत्ता म्हणून जगात मागास राहणं भारताला निश्चितच परवडणारं नाही.